त्याचा मुलगा शहरात शिकायला आला होता. त्याच्याकडे राहायला जागा नव्हती. म्हणून मग मी त्याला माझ्या घरी ठेवून घेतलं, कारण मी एकटीच राहत होते. माझा नवरा परदेशी नोकरी करत होता. त्यांच्याशी बोलल्यावर ते तयार झाले. माझ्या आत्याचा मुलगा माझी खूप काळजी घ्यायचा. बाहेरून काही आणायला सांगितलं की तो लगेच जाऊन आणत असे. एक दिवस मी आजारी पडले, तर त्याने माझी खूप काळजी घेतली. घरातील सर्व कामे केली. रात्री मला दुधाबरोबर औषध घेऊन आला. मी औषध घेतलं आणि दूध घेऊन झोपले. सकाळी उठल्यावर मला थोडा आराम मिळाला. एकदा माझ्या पोटात खूप दुखत होतं, म्हणून मी दवाखान्यात गेले. तिथे गेल्यावर डॉक्टर मला म्हणाले की मी गरोदर आहे. त्यावेळी मात्र माझ्यावर आभाळच फाटल्यासारखं वाटलं. मी डॉक्टरांकडे डोळे मोठे करून बघत होते. त्यांनी तर माझ्यावर एवढा मोठा बॉम्ब फोडला होता. माझी विचार करण्याची क्षमता जणू संपली होती. मी एकटक शून्यात नजर लावून बसले होते. मला असं वाटलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मी विचार करत होते की हे कसं काय शक्य आहे. मला हे खरं वाटत नव्हतं. म्हणून मी डॉक्टरांना म्हणाले की तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. माझ्या तर फक्त पोटात दुखत आहे. डॉक्टर माझ्याकडे बघून हसू लागली आणि माझ्यासमोर रिपोर्ट ठेवले आणि म्हणाली की गेली 3 वर्ष तुम्ही या गोष्टीसाठी माझ्याकडे ट्रीटमेंट घेत आहात आणि आता देवाने तुमचे ऐकले आहे. आता तर तुम्हाला देवाचे आभार मानले पाहिजेत. तुम्ही घाई करू नका. मी माझे रिपोर्ट बघून शॉकच झाले होते. मला माहीत नव्हतं की माझ्या आयुष्यात एवढी भयानक वेळ येईल. मला तर हे सगळं ऐकून चक्कर यायला लागली होती. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली होती आणि माझा नवरा परदेशी नोकरी करत होता. तो वर्षातून काही दिवस भारतात येत असे. मला कायम वाटायचं की तो जेव्हा भारतात यायचा तेव्हा मी गरोदर राहावं आणि मग तो गेल्यावर माझं मन माझ्या बाळामध्ये रमेल. पण प्रत्येक वेळी माझ्या हाती निराशाच आली. पण आता तर तो देखील परदेशात आहे. मी डॉक्टरांना काही बोलली नाही. माझ्या मेंदूने काम करायचं बंद केलं होतं. काय करावं कळत नव्हतं. राजू माझ्या सख्या आत्याचा मुलगा होता. मी स्वतःच्या विचारात एवढी मग्न होते की मला माझ्या घराचा गेट देखील आलेलं समजलं नाही. माझी पावले गेटजवळ थांबली. मी दवाखान्यात पासून घरापर्यंत माझं अवसान नसलेल्या शरीराला ओढत ओढत कशी तरी घरी घेऊन आले होते. मला असं वाटत होतं की माझ्या शरीरात जीवच राहिला नाही. मी दुःखात अशी बुडून गेली होती की मला श्वास घ्यायला त्रास होत होता. मी घराची बेल वाजवली तर राजूने दरवाजा उघडला. मी घरात आले. मला बघून तो हसला आणि म्हणाला, ताई, तू आज खूप उशीर केलास. मी तुझी जेवायला खूप वाट बघितली, पण तू आली नाहीस. मला जोरात भूक लागली होती, म्हणून मग मी जेवण करून घेतलं. मी तुझ्यासाठी ताट वाढवून आणू का? तो माझ्याशी बोलत होता. तो माझ्या आत्याचा मुलगा होता आणि शिक्षणासाठी तो शहरात आला होता आणि मागचे काही महिने तो माझ्याकडेच राहायला आला होता. माझ्या नवऱ्याला त्याला काही विरोध नव्हता, कारण ते राजूला चांगले ओळखत होते. ते खूप आनंदात होते, कारण आता त्यांना माझी काळजी करण्याचं कारण नव्हतं. ताई, तू कुठं हरवली आहेस? मी तुझ्याशी बोलत आहे. राजूच्या आवाजाने मी भानावर आले. मी म्हटलं की मला भूक नाही. माझं डोकं खूप दुखत आहे. मी माझ्या रूममध्ये जाते. असं म्हणत मी माझ्या रूममध्ये गेले आणि दरवाजा आतून बंद केला. मग मी माझे रिपोर्ट कपाट उघडून कपाटात ठेवून दिला आणि मी बेडवर बसले. माझी विचार करण्याची क्षमता संपली होती. राजू माझा सख्खा भाचा होता, माझ्या आत्याचा मुलगा. मी त्याच्यावर असा संशय घेऊ शकत नव्हते. माझ्या आत्याचं लग्न झालं तेव्हा मी 5 वर्षांचे होते. राजू झाला तेव्हा मी 11 वर्षाची होते. माझ्या आत्याचं गाव खूप लांब आहे आणि खूप लहान आहे. तिथे कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. जवळपास कुठेच कॉलेज नाही. त्यामुळे माझी आत्या मला म्हणाली, त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तू त्याला तुझ्याजवळ ठेवून घे, कारण तिथे त्याची खाण्याची आणि राहण्याची सोय होईल. त्यात तो माझा लाडका भाचा होता. त्यामुळे मी त्याच्यावर संशय पण घेऊ शकत नव्हते. मी माझं डोकं दोन्ही हातांत धरून बसले होते. मग मला आठवलं की रोज रात्री राजू मला दूध आणि औषध आणून देत होता.
औषध खाऊन मला रोज रात्री गाढ झोप लागायची आणि सकाळी उठल्यावर मी एकदम फ्रेश झालेली असायची आणि एकदम आनंदी असायचे. मग रोज रात्री राजू मला झोपेच्या गोळ्या देत होता का? आणि माझ्यासोबत काही चुकीचं तर करत नव्हता ना? मला काय करावं काही कळत नव्हतं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या मनात घुसमट चालू झाली होती. खरंच सख्खी नाती अशी वागू शकतात का? त्यांना त्यांच्या वासनेपुढे दुसरं काही दिसत नाही का? मी त्याची बहीण आहे, त्याच्या मामाची मुलगी, म्हणजे त्याची मामे बहीण आणि त्याची आवडती मोठी बहीणच. तो माझा आवडता आहे. आमच्यामध्ये कुठलेही रहस्य नाही. असा कसा तो माझ्याबद्दल विचार करू शकतो? माझ्याशी असं वागायला त्याचं मन तरी कसं तयार झालं? मी खूप रडत होती. माझ्या मनात काय चालू आहे याचा अंदाज कोणी करू शकत नव्हतं की मी काय सहन करत होते ते. मला आता वेड लागायची वेळ आली होती. मला आता त्याचं लहानपण आठवत होतं, जेव्हा तो आत्यासोबत आमच्या घरी राहायला येत होता. तिथे आल्यावर तो जास्त वेळ माझ्यासोबतच असायचा. तो त्याच्या चोचऱ्या आवाजात मला हाक मारायचा. आमच्या घरात सर्व भाऊ बहिणींमध्ये मी सगळ्यात लहान होते आणि तो आत्याचा मोठा मुलगा, त्यामुळे तो जास्त वेळ माझ्याबरोबरच असायचा आणि आमचं दोघांचं एकमेकांसोबत छान जमायचं. माझं लग्न ठरलं त्यावेळी त्याने कॉलेजमध्ये पहिलं पाऊल टाकलं होतं. तो मला सागरच्या नावाने सारखा चिडवायचा. तो म्हणायचा की तू परीसारखी सुंदर आहेस आणि तो एकदम उंच आणि धिप्पाड अंगाचा माणूस आहे आणि खूप रागीट स्वभावाचा आहे. ताई, तुला सागरदाची अजिबात सूट होत नाहीत. तुला तर माझ्यासारखा सुंदर आणि रुबाबदार जोडीदार पाहिजे. तो मला प्रत्येक वेळी सागरच्या नावाने चिडवत असायचा, माझी मस्करी करत असायचा. मी त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत होते. आमचं एकमेकांशी छान जमायचं. ज्यावेळी तो इथे राहायला आला त्यावेळी तो माझ्याशी खूप गप्पा मारायचा, माझी मस्करी करायचा, हसायचा. आता पण तो हेच म्हणायचा की सागरदाजींनी तिथे परदेशात विदेशी बाईबरोबर लग्न केले आहे म्हणून तर ते भारतात परत यायला मागत नाहीत. मी त्याच्याकडे रागाने बघायला लागले की तो जोरात हसायचा. त्याच्याकडे बघून मला असं कधी वाटलं नाही की तो माझ्यासोबत असे घाणेरडे कृत्य करेल. मी याचा विचार करत बसले होते. तेवढ्यात राजूने दरवाजा वाजवला आणि दार उघडून आत आला. त्याच्या हातात दुधाचा ग्लास आणि औषध होतं. तो आला आणि माझ्यासमोर येऊन बसला. त्याला बघून मी घाबरले आणि बेडवर मागे सरकले. आता तो माझ्यासोबत काहीतरी करणार असं वाटलं, कारण डॉक्टरांनी जे सांगितलं होतं ते माझ्या कानात घुमत होतं. त्यावेळी माझ्या जागेवर दुसरं कोणी असतं तर असंच घाबरलं असतं. त्यावेळी घरात मी आणि राजू दोघेच होतो. मला असं घाबरलेलं बघून तो म्हणाला की काय झालंय, तू एवढी का घाबरली आहेस? तू ठीक तर आहेस ना? हे दूध आणि औषध घे आणि आराम कर. मी राजूच्या हातातून दुधाचा ग्लास घेऊन शेजारी टेबलावर ठेवला आणि रागात त्याला म्हटलं की बाहेर जा, मला झोप येत आहे. कारण मला माहीत होतं की तो आता माझ्यासोबत कॉलेजच्या गप्पा मारत बसणार. जोपर्यंत मला झोप येत नाही तो तोपर्यंत गप्पा मारत बसणार आणि रूमच्या बाहेर जाणार नाही. मी त्याला जोरात ओरडली. तसा तो घाबरून उठला आणि हैराण होऊन माझ्याकडे बघायला लागला की काय झालं. त्याने मला विचारलं की तब्येत ठीक आहे ना? मी ओरडल्यामुळे तो घाबरला होता. मला त्याचा अजूनच राग येऊ लागला. तो वेगवेगळे नाटकं माझ्यासमोर करू लागला, जसं की त्याला काहीच माहीत नव्हतं. तो अगदी लहान आणि निरागस असल्यासारखं वागत होता. पहिल्यांदा असं वाटत होतं की जाऊन जोरात त्याच्या कानाखाली आवाज काढावा आणि मग रिपोर्ट त्याच्या तोंडावर फेकावेत आणि त्याला विचारावं की हा आहे तुझ्या चांगुलपणाचा परिणाम आणि त्याला धक्के मारून घरातून बाहेर हाकलून द्यावं. पण मला त्याला रंगेहात पकडायचं होतं, नाहीतर तो मान्य करणार नाही. माझं डोकं खूप दुखत आहे, मला उठवायला येऊ नकोस, मला झोप आली आहे. मी त्याच्याशी तुसड्यागत बोलत होते. तो दरवाजाजवळ गेला आणि म्हणाला
तू आराम कर आणि दूध पी. आज तू जेवलीसुद्धा नाहीस. त्याने मला पुन्हा एकदा दूध प्यायला सांगितलं आणि बाहेर निघून गेला. मला हेच तर जाणून घ्यायचं होतं की दूध आणि औषध घेऊन तो माझ्यासोबत काय घाणेरडे काम करत होता. मी दुधाचा ग्लास घेऊन खिडकीतून हळूच बाहेर फेकून दिला आणि औषध कपाटात ठेवून दिलं आणि दरवाजा लावून घेतला. मी लाईट बंद केली आणि झोपले. आता मी त्यावेळीच वाट बघत होते की तो माझ्या रूममध्ये येईल. 1 तास झाला तरी तो माझ्या रूममध्ये आला नव्हता. मी त्याची वाट बघून बघून थकले होते आणि मला झोप यायला लागली होती. त्यामुळे मी विचार केला की जाऊन बघून येते की तो काय करत होता. मी उठून बाहेर आले तर हॉलमध्ये कोणीच नव्हतं. समोरची खोली राजूची होती. मी हळूच त्याचा दरवाजा उघडला आणि आत बघून मी आश्चर्यचकित झाले आणि मग मी दरवाजा हळूच बंद केला आणि माझ्या रूममध्ये आले. माझ्या डोक्यात फक्त आत्या बोललेली वाक्य घुमत होती. जेव्हा तिचा पहिल्यांदा फोन आला होता. राजूला शिक्षणासाठी शहरात राहायला यायचं होतं. तुला माहीत आहे की मला त्याला हॉस्टेलमध्ये ठेवायचं नाही, कारण हॉस्टेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतात आणि माझा राजू एकदम साधा, सरळ आणि शांत मुलगा आहे. तो चुकीच्या मुलांच्या संगतीत पडू नये. तुला तर माहीत आहे की हॉस्टेलमधली मुलं सिगारेट ओढत असतात आणि दारू पित असतात. त्यांच्या नादी लागून राजू चुकीच्या मार्गाने जाऊ नये म्हणून मी त्याला हॉस्टेलमध्ये ठेवायला नको म्हणत होते. माझा मुलगा एकदम साधा आणि सरळ आहे. जिथे नुसती मुले राहतात तिथे 100 वेगवेगळ्या प्रकारची वाईट व्यसनं असलेली मुले राहतात. म्हणून तर तू जर तुझ्याकडे राहायला ठेवून घेतलंस तर मला चिंता राहणार नाही. त्यावेळी मी मोठं मन करून तयार झाले, कारण राजू माझा भाऊ नसून मला मुलासारखा आहे. हे तर पक्क होतं की तो मला सख्या भावापेक्षाही महत्त्वाचा होता आणि भाऊ आणि छोट्या मुलात काहीच फरक नसतो. विचार करून करून माझं डोकं खूप जोरात दुखू लागलं होतं. असं वाटत होतं की आता माझं डोकं फुटण्याची वेळ आली आहे. राजू त्यावेळी त्याच्या रूममध्ये सिगरेट ओढत बसला होता आणि त्याची पाठ माझ्याकडेच होती. त्यामुळे त्याला माहीत नव्हतं की मी त्याला सिगरेट ओढताना बघितलं आहे आणि मी आत्याला पण सांगू शकत नव्हते, कारण आत्याला नुकत्याच हृदयविकाराचा एक झटका येऊन गेला होता. तिला जर मी सांगितलं की राजूने माझ्यासोबत काय घाणेरडे काम केले आहे तर ते एकदाच मरून जाईल. मी विचार केला की सकाळ होताच मी राजूला सांगेन की तू तुझी राहण्याची दुसरी व्यवस्था कर. मी त्याला माझ्या घरात नाही ठेवू शकत. मी दरवाजा आतून बंद केला आणि झोपी गेले. सकाळी जोरजोरात दरवाजा वाजवल्याचा आवाज आला. मग मी उठून दरवाजा उघडला. मी बघितलं की राजू रागात माझ्याकडे बघत होता, कारण मी दरवाजा आतून बंद केला होता. तो हक्काने मला विचारत होता की मी दरवाजा आतून का बंद केला होता. पण तो मला विचारणार आहे तरी कोण? त्याला बहुतेक या गोष्टीचा त्रास होत होता की मी त्याचा रस्ता बंद केला होता. जे घाणेरडे कृत्य तो माझ्यासोबत करत होता. त्याचं मन अजून भरलेलं नव्हतं म्हणून तो माझ्याशी रागात बोलत होता. मी म्हणाले, तू आहेस तरी कोण मला विचारणारा? मी मोठ्या आवाजात बोलले. तो एकदम आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे बघायला लागला. नंतर हळू आवाजात मला म्हणाला की रात्री तुझी तब्येत बरी नव्हती ना, म्हणून मला तुझी काळजी वाटत होती. कधीपासून दरवाजा वाजवतोय पण तू उघडलाच नाही, म्हणून मी घाबरलो. मला वाटले की तू चक्कर येऊन पडलीस की काय, म्हणून मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो आतून बंद होता. मला तुझी काळजी वाटत होती. तू दरवाजा आतून बंद करत जाऊ नकोस. मला त्याची खोटी काळजी आणि आपलेपणा बघून खूप राग आला आणि माझे तळपाय चाग मस्तकात गेले. मी त्याला म्हणाले की तुला माझी काळजी करण्याची काहीच गरज नाही. मी तुसड्या आवाजात बोलले आणि रूमच्या बाहेर गेली. मी माझ्यासाठी नाश्ता बनवला आणि तो खाल्ला. मग शेजारी असलेल्या एका मैत्रिणीच्या घरी गेले. ती माझ्या वयाचीच होती. तिला पोरबाळ होती
माझा नवरा परदेशी गेल्यावर ती माझी काळजी घेत होती. आमची घट्ट मैत्री होती. तिचा नवरा मला त्याची लहान बहीण मानत होता. जेव्हा कधी बाहेर खरेदीला जायचे तेव्हा मला विचारायचे की तुला काही आणायचं आहे का. बऱ्याच वेळा माझं सामान ते घेऊन येत असत. पण जेव्हापासून राजू आला होता तेव्हापासून सर्व कामे तोच करत होता. मला माझ्या मैत्रिणीकडे सविताकडे काम होतं. मला माझ्या पोटात असणारा गर्भ खाली करायचा होता. माझा नवरा 1 महिन्यात माघारी येणार होता. माझ्या पोटात वाढणारा गर्भ खाली करणे याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी सविताला कसं काय सांगू काय कळत नव्हतं. ती माझ्याबद्दल काय विचार करेल काय माहीत. पण मला कुठल्या तरी बाईची मदत घेणं आवश्यक होतं. तेही तिला ही गोष्ट न सांगता. मला हे पाऊल उचलावे लागणार होते. कारण आत्याला जर कळलं तर ती हे सहन करू शकणार नाही. आणि नवऱ्याला जर कळलं तर ते मला त्यांची बायको मानणार नाहीत. माझं घर तुटलं असतं. मी अशा चक्रव्यूहात अडकले होते की ते मलाच माहीत होतं. मी सविताला म्हणाले, माझ्या पोटात बाळ आहे आणि मला ते खाली करायला तुझी मदत लागेल. तू माझ्यासोबत डॉक्टरांकडे येशील का. ती यायला तयार झाली. मी आमच्या डॉक्टरांकडे न जाता दुसऱ्या डॉक्टरांकडे गेली. मी त्या महिला डॉक्टरांना म्हणाले, जर तुम्ही माझे हे काम कोणालाही न कळता केले तर मी तुम्हाला भरपूर पैसा देईन. ती या गोष्टीला तयार झाली. मी खूप आनंदात होते. पण त्या रात्री माझ्यासोबत असं काही झालं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी रात्री घरी आले आणि राजूला म्हणाले की मी तुला माझ्या घरात नाही ठेवू शकत. तू तुझी राहायची सोय 2 दिवसात दुसरीकडे कुठेतरी कर. माझं बोलणं ऐकून तो हैराण झाला आणि म्हणाला, तू हे काय बोलत आहेस. मी हे घर सोडून का जाऊ. मला काही दुसऱ्या ठिकाणी कुठेही राहायला जागा मिळेल. पण तू एकटी कशी राहशील. मला त्याची अशी काळजी बघून त्याचा खूप राग आला. मी म्हणाले की याच्या अगोदर मी एकटीच राहत होते. लवकरात लवकर तुला राहायला जागा बघ. तो काहीच बोलला नाही. पण त्याच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. मी माझ्या रूममध्ये आली आणि दरवाजा बंद करून घेतला आणि झोपले. मी आता दरवाजा आतून बंद करत होते. काही वेळातच मी झोपले. रात्री जेव्हा माझा डोळा उघडला तेव्हा असं वाटलं की माझ्या शेजारी कोणीतरी झोपलं होतं. माझ्या रूममध्ये अंधार खूप होता. त्यामुळे मला त्याचा चेहरा दिसत नव्हता. पण माझ्या शेजारी कोणीतरी होतं. मी खूप घाबरले आणि जोरजोरात ओरडायला लागले. तसा तो उठून बसला. मी बेडवरून उठायला गेले तर त्याने माझा हात पकडला आणि तोंड दाबून धरलं. मी खूप घाबरली होती आणि मला वाचवायला काहीतरी करणार तोच त्याने शेजारी असलेली लाईट चालू केली. मी त्या माणसाचा चेहरा बघून एकदम हादरून गेली. कारण समोर माझा नवरा उभा होता. सागर तुम्ही. मी आश्चर्यचकित होऊन विचारलं, घरी कधी आला. काही सांगितलं नाही. ते म्हणाले की तुला सरप्राईज द्यायचं होतं. जेव्हा मी घरी आलो तेव्हा राजूने दरवाजा उघडला. त्याला माहीत होतं मी येणार आहे ते. जेव्हा मी रूमजवळ आलो तर रूम आतून बंद होती. त्यामुळे मग मी खिडकीतून आत आलो. तू काय वेडे आहेस का की दरवाजा आतून बंद केला आहेस. घरात कोणी बाहेरचं राहत नाही. सागरला काय बोलावं कळत नव्हतं. म्हणून मग मी त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली. मला रडताना बघून त्यांना कळालं की ते नव्हते म्हणून मी उदास झाले आहे आणि अचानक त्यांना बघून रडायला लागले आहे. पण मला माहीत होतं की मी का रडत होती. सकाळी जेव्हा मी उठले त्यावेळी सागर झोपले होते. मी घाबरले होते. आज मला डॉक्टरांना भेटायला जायचं होतं. बाळ खाली करायला. काय करू कळत नव्हतं. सागर इथे असताना मी हे करू शकत नव्हते. आता त्यांना कोणतं कारण सांगून बाहेर जाऊ आणि त्यांच्यापासून हे कसं लपून ठेवू हे मला कळत नव्हतं. हा विचार करत मी हॉलमध्ये बसले. तेवढ्यात राजू किचनमधून नाश्ता घेऊन बाहेर आला. माझ्याकडे बघून हसला आणि म्हणाला, ताई कसं वाटलं तुला दाजींचं सरप्राईज. मी त्याच्याकडे रागानं बघितलं आणि त्याला म्हणाली, एवढा कसा नाटकेबाज माणूस आहेस तू.
एवढा भोळेपणाचा आव आणतोस का? तुला लाज नाही का वाटत? एकीकडे मला ताई म्हणतोस आणि एकीकडे माझ्यासोबत. मी हे सहन करून थकले आहे. त्यामुळे मी लाज न बाळगता तोंडाला येईल ते बडबडायला सुरुवात केली. तो एवढा ढीठ होता की माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन बघायला लागला. नंतर तो म्हणाला, ताई, तू काय म्हणत आहेस? मला काही समजत नाही. मी असं काय केलं आहे की तू माझ्याशी असं बोलत आहेस? राजूच्या बोलण्यावर मी त्याच्याकडे आश्चर्याने बघितलं आणि माझ्या रूममध्ये गेली. राजू रूममध्ये झोपला होता. मग मी कपाटातून रिपोर्ट काढले आणि रूमच्या बाहेर आले. तेव्हा राजू सोफ्यावर बसला होता. मी ते रिपोर्ट घेतले आणि त्याच्या तोंडावर फेकून मारले. तसे रिपोर्ट खाली पडले आणि मग मी म्हणाले, ते रिपोर्ट वाच आणि तुझं घाणेरडं तोंड घेऊन सागर उठायच्या अगोदर या घरातून बाहेर निघून जा. मी रागात हळू आवाजात म्हणाली, कारण या गोष्टीची खबर सागरला लागू नये. राजून ते रिपोर्ट उचलून वाचायला सुरुवात केली. रिपोर्ट वाचल्यावर त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि चेहऱ्यावर अशांती पसरली. राजू काही बोलायच्या अगोदरच सागर रूमच्या बाहेर आले होते. ते सरळ राजूजवळ गेले आणि त्याच्या हातातून रिपोर्ट घेऊन वाचायला लागले. त्यांना बघितलं तसं मला वाटलं माझ्या अंगातून जीव गेला की काय. मला असं वाटलं की आता माझं घर तुटणार आणि सागर मला डिवोर्स देणार. असा विचार करत असताना मी चक्कर येऊन खाली पडले. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी दवाखान्यात होते. मला सलाईन लावलं होतं. मी समोर बघितलं तर सागर माझ्याजवळ माझ्याकडे बघत होते. त्यांना बघितलं तसं मला परत चक्कर यायला लागली. राजू बाजूला उभा होता. मी जोरजोरात रडायला लागली आणि म्हणाली, यात माझा काही दोष नाही. रोज रात्री राजू मला झोपेच्या गोळ्या देत होता. मला माहीत नाही कसं घडले, पण प्लीज मला डिवोर्स देऊ नका. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. मी बेडवर झोपूनच हात जोडून सागरची माफी मागत होते. सागर माझ्याजवळ आले आणि माझा हात हातात घेत म्हणाले, तू घाबरू नकोस. मी तुला सोडणार नाही. मी तुझ्या सगळ्या टेस्ट परत केल्या आहेत. तू प्रेग्नेंट नाही. बहुतेक चुकून तुझे रिपोर्ट दुसऱ्यांच्या रिपोर्टशी बदलले गेले आहेत. नाही, यात तुझा दोष आहे ना राजूचा. राजू चुकीचा आहे. तू त्याच्यावर शंका घेऊ नकोस. फक्त चुकून एक रिपोर्ट बदलला आहे. हा फक्त तुझा गैरसमज होता. मी राजूकडे बघितलं तर तो रडत होता. तो आवाज करता रडत होता. त्याने मला बघितलं आणि माझ्याजवळ आला आणि म्हणाला, तू माझ्याबद्दल असा कसा विचार करू शकतेस? मी तुझ्यासोबत असं काही करेन. मी माझ्या बहिणीमध्ये आणि तुझ्यामध्ये कधीच फरक केला नाही. मी कधी बाहेरच्या मुलीला नजर वर करून बघत नाही. तू तर माझ्या बहिणीच्या जागी आहेस. मी त्याला म्हणाले की मी तुला नशेची सिगारेट ओढताना बघितलं होतं. तो म्हणाला, मी नशेची सिगारेट कधीच ओढत नाही. हां, कधी कधी रूमचा दरवाजा बंद करून साधी सिगारेट ओढत असतो. मी तुझी काळजी यासाठी घेत होतो कारण लहानपण मी तुझ्या कुशीत घालवलं आहे. त्यामुळं जसं मी आईच्या खाण्यापिण्याची आणि औषधाची काळजी घ्यायचो तशी मी तुझी काळजी घेत होतो. जर मला माहीत असतं की माझ्यामुळे तुला त्रास होत आहे तर मी कधीच तुझ्याकडे आलो नसतो. तो रडत रडत बोलत होता. एका चुकीच्या रिपोर्टमुळे मी शर्मिंदा झाले होते. मी माझ्या भावावर संशय घेतला आणि त्याच्याबद्दल असा विचार केला. पण माझे हे लक्षात आलं नाही की रिपोर्ट चुकीचे असू शकतात. परत एकदा टेस्ट करून रिपोर्ट चेक करावा. जर मी असं केलं असतं तर आज एवढा मोठा गैरसमज झालाच नसता आणि आम्हा भावंडांमध्ये दुरावा आला नसता. त्यामुळे विचार करून निर्णय घ्या आणि बोलत जा, कारण एकदा तोंडातून गेलेला शब्द परत माघारी घेता येत नाही.